श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे बघा, हे आहे आपली होमची सामग्री. आता मी हे होम कशासाठी सांगते आहे, आपल्या घरात जी निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटी आणि स्वतःला शांत करण्यासाठी, निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी रोज एक हे छोटंसं हवन असतं, जे आपल्या घरात असणाऱ्या वस्तूंपासून होतं आणि खूपच कमी पैशामध्ये हे होम हवन होणार आहे. आणि डेली आपण करू शकू असं छोटंसं हवन आहे. हे आहे तूप गाईचं आणि 3 ते 4 चमचेच मी हे तूप घेतलेलं आहे. कापूर आहे आणि ही राळ आहे. एवढा छोटासा तुकडा आपल्याला गौरीचा घ्यायचा आहे. आणि बाकी कसं, जर जमलं तर नवग्रहाच्या काड्या मिळतात, नवग्रहाच्या काड्या घ्यायच्या. आता ही जी काडी आहे ही केतूची काडी आहे. ही केतूची काडी आहे जी गवतासारखी असते. आणि हे बघा, हे बुधाचं आहे, हे बुध ग्रहाची काडी आहे. आणि अशा चंद्रग्रहाची काडी, ग्रहाची काडी अशा काड्या मिळतात. आणि हे आहे आपलं मंगळ ग्रहाची काडी, म्हणजे मंगळवारसाठी. तर आम्ही काय करतो, दररोज पूजा झाल्यावर किंवा एखाद वेळेस पूजा नाही जमली तर हे हवन नक्की करायचं. सकाळी करायचं, नाही तर संध्याकाळी केलं तरी चालतं, दिवेच्या वेळेस. ज्या दिवशी जो वार असेल त्या वाराला एक काडी घ्यायची. नवग्रहाची काड्या असतात त्या काड्या घ्यायच्या. आणि ह्या पूर्ण नवग्रहाच्या काड्या मिळतात आणि त्या वारानुसार आपण हवन करायचं आणि ह्या काड्या यूज करायच्या. आता आपण हे कसं करायचं, पहिले ही गौरी अर्धी तोडून इथे हवनमध्ये आपण अर्पित करायची. सगळ्यात पहिले आपण श्री गणेशांना प्रणाम करून अग्नी अर्पित करायची आहे. छोटंसं वात लावायची आहे. हा तुकडा, गौरीचा तुकडा इथे साईडला लावायचा. हा गौरीचा तुकडा लावायचा आणि कापूर. आणि ह्या काड्या आहे, ह्या काड्या पण इथे करायच्या, पूर्ण काड्या. कसं, हे हवन जे आहे हे हवन छोटंसं आहे. या छोट्याशा हवनामुळे घरात याचा जो अग्नी आणि हा जो धुवा आहे हा पूर्ण घरात पसरेल ना, तेव्हा घरातली निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर चालली जाते. पण आता करायचं काय, ही राळ घ्यायची आणि राळ याच्यावर हलकीशी हे करायचे, म्हणजे आणि ही जी अग्नी आहे ही जास्त फ्लेममध्ये येईल. बाकी काहीच नाही. आता श्री सुक्ताचं पठण करायचं, किंवा आपण ज्याही देवाचं प्रणाम करतो, ज्या देवाचंही आपण स्मरण करतो त्या देवाच्या नावाने, ते देवाचं नाव घेता घेता असं हे तूप घ्यायचं, एवढंच. आणि प्रत्येक थेंब इथे वाहायचं. जसं ओम श्री स्वामी समर्थ स्वाहा, ओम श्री स्वामी समर्थ स्वाहा, ओम श्री स्वामी समर्थाय स्वाहा, असं म्हणत पूर्ण 108 वेळा नामजप करत इथे हे तूप वाहायचं. आणि नंतर सांगते. समर्थाय स्वाहा, ओम श्री स्वामी 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 समर्थाय स्वाहा,
ओम श्री स्वामी समर्थाय स्वाहा. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. हे असंच रोज जरी केलं ना तर शांतता असते आणि या नाम जपामुळे घरामध्ये पूर्ण निगेटिव्ह जी असते ती पूर्ण बाहेर निघते. आणि ही जेवढी फ्लेम वर जाते ना, ही जेवढी फ्लेम आपोआप तुम्ही जप करता करता जेवढी फ्लेम वर जाईल त्या फ्लेममुळे आणि या फ्लेमच्या उष्णतेमुळे जेवढा आपला ऑरा असते आपल्या बॉडीचा आणि आपल्या ओऱ्यामुळे
आपल्या घरामध्ये तो पॉझिटिव्ह ओरा पूर्ण पसरला जातो आणि याच्यामुळे पॉझिटिव्हिटी अजून वाढत जाते. श्री स्वामी समर्थ नामजपाचं, गुरुदेव दत्ताचं, श्रीरामाचं, कुठल्याही देवाचं नामस्मरण करता करता फक्त 108 वेळाचं स्वाहा म्हणून असं होम केलं ना छोटंसं, तर खूप छान वाटतं माहिती आहे. स्वतःच्या मनाला प्रसन्नता मिळते.